आजकालची धावपळ आणि कामाचं ताण आणि त्याच लहान मुलांना सुद्धा भरपूर त्या मानाने ताण असतो शाळेचा, अभ्यासाचा, क्लासेसचा. त्यासाठी आजची ही रेसिपी एकदम छान आहे, उत्तम आहे आणि शुगर फ्री लोकांसाठी पण मी सांगणार आहे कशी करायची आणि लहान मुलांसाठी पण ते मुलं आवडीने खातील त्यासाठी पण मी सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण ड्रायफ्रुट्स वापरून रेसिपी केली आहे. चला तर रेसिपी चालू करूया. त्यासाठी इथे मी आता बदाम घेतलेले आहे, त्यानंतर काजू घेतलेले आहे. सीड्स माझ्याकडे ज्या अवेलेबल होते त्या घेतलेल्या आहेत, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि त्यानंतर पंपकिन सीड्स पण इथे टाकून घेते आहे. याबरोबर तुम्ही मखाने पण याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि मी इथे एक हेल्दी गोष्ट यात ऍड करते आहे, ती म्हणजे फुटाणे. ते पण मी आता इथे टाकून दिलेले आहे, सगळं एकत्र टाकून दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही अजून ऍड करू शकता मनुके वगैरे, पिस्ता. तर आता हे सगळं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये शुगर फ्री लोकांसाठी पण मी दाखवणार आहे आणि ज्यांना साखर खायची नसेल, नॅचरल ठेवायचं असेल त्यासाठी पण दाखवणार आहे. आणि मुलांना क्रेविंग्स होतात, त्याचबरोबर मुलं भरपूर अभ्यासाने किंवा रोजच्या दगदगीने थकून जातात, त्यासाठी उत्तम पर्याय आहे. रोज टिफिन मध्ये मुलांना टाकून दिला तर एकदम मस्त ते खाऊन घेतात. येतं जातात दुपारचं पण ते स्कूलमधनं आल्यावर जेवणानंतर खाऊ शकतात. इतकी छान ही रेसिपी मी बनवली आहे आणि लवकर बनते. त्यासाठी आता छान असे हे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे व्यवस्थित आणि मस्त त्याला असा एक खमंग फ्लेवर येऊस तर मीडियम लो फ्लेमवर याला ड्राय रोस्ट केलेलं आहे, त्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये. आता मिक्सरचं भांड घ्यायचं आहे, त्यामध्ये हे ड्राय रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स तुम्हाला इथे टाकून त्याला कोर्सली फिरवायचं आहे, बिलकुल याची पावडर करायची नाहीये. आणि सगळं मी इथे मिक्सरला लावून त्यामध्ये आता खजूर टाकणार आहे. हे नॅचरल स्वीट आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शुगर वगैरे, एक्स्ट्रा गूळ पावडर काहीच टाकायचं नाही, गरज पडत नाही. फक्त खजूरचाच गोळवा त्याला ऑटोमॅटिक येऊन जातो. ही रेसिपी आहे मोठ्या लोकांसाठी आणि शुगर फ्री लोकांसाठी. तर त्यामध्ये आता खजूर मी इथे टाकून घेते आहे, जेवढं माझं क्वांटिटी होती त्याच्यानुसार मी खजूर इथे टाकून दिलेले आहे. हिला आता ड्राय रोस्ट केलेल्या ज्या गोष्टी त्यात खजूर टाकून मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे आणि मस्त असे ते फिरवून झालेले आहे. खजूर मध्ये मध्ये जे येतात खाताना ते खूप छान लागतात, गोडाची पण गरज पडत नाही. त्याचबरोबर मी शिऱ्यामध्ये वगैरे टाकण्यासाठी ड्रायफ्रुट्सचा चुरा माझ्याकडे एक्स्ट्रा होता म्हणून तो यात टाकलेला आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, कारण माझ्याकडे हा एक्स्ट्रा होता, तो संपणार नव्हता म्हणून मी यामध्ये तो पण टाकून दिलेला आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला गोष्टी ज्या मी फिरवल्या आहे मिक्सर म्हणून ते दिसत असेल, त्याच्यात सगळ्या सीड्स पण अख्ख्या आहे, फुटाण्यांचे दाणे पण दिसत आहे, त्यामुळे ते एकदम बारीक तुम्हाला फिरवायचं नाहीये. आता अर्धी वाटी तूप गरम इथे करून घ्यायचं आहे, अर्धी वाटीपेक्षा कमीच तूप आहे, जास्त नाहीये. आणि आता लहान मुलांसाठी करते म्हणून त्यामध्ये जे प्रोटीन पावडर ते दुधात टाकायचं, ते माझी मुलं पीत नाही म्हणून मी ते याच्यात टाकून दिलेलं आहे, कारण ते मग असे पीत नाही दुधात टाकून, तर ह्या पद्धतीने त्यांच्या पोटात ते जातं. आणि त्यानंतर इथं न्यूटेला किंवा पीनट बटर याच्यात टाकून द्यायचं आहे. याने जे चॉकलेटची क्रेविंग होते मुलांना खाण्याची ती पण होत नाही. न्यूटेला टाकल्यावर तर बिलकुलच होत नाही. तर माझी क्वांटिटी खूप जास्त होती त्यामुळे मी हे थोडं इथे टाकून घेतलेलं आहे. लहान मुलांसाठी करते, त्या क्वांटिटीसाठी हे सफिशियंट झालं होतं. 2 ते 3 चमचे इथे पीनट बटर पण टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जे तूप गरम केलं होतं ते आता याच्यावर टाकून घ्यायचं आहे. इतक्या हेल्दी गोष्टी याच्यामध्ये पडलेल्या आहे आणि मुलांना कळत पण नाही, ते आवडीने येता जाता ते खाऊन घेतात. लाडू टिफिन मध्ये पण भाजी पोळी तुम्ही जे काय देत असाल त्याच्यासोबत हे 2 लड्डू तुम्ही टाकून दिले छोटे छोटे करून, तर ते पण ते टिफिन नंतर आवडीने खाऊन घेतात. कारण काही खाल्ल्यानंतर गोड खाण्याची क्रेविंग मुलांना चॉकलेटची होते, ती पण ह्या लाडूने होत नाही. तर आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल, तुमच्यासाठी एवढे छान छान रेसिपीज घेऊन येते, तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर आवडला शेअर करा, म्हणजे बाकीचे पण मम्माज या त्यांच्या मुलांसाठी बनवून ठेवतील. आणि चॅनलला अजूनपर्यंत मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा. दिवाळीचे छान छान रेसिपीज मी आता घेऊन येणार आहे. तर आता लाडू इथे वळवून घ्यायचे आहे. आता तुम्हाला लाडू वळायचे नसेल तुम्ही ॲज इट इज ते डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि 1-1 चमचे मुलांना खायला देऊ शकता. पण मुलं असे खात नाही म्हणून मग छोटे छोटे लाडू त्यांच्यासाठी बनवून ठेवायचे. मोठ्यांना मग असं मिक्सरमध्ये फिरवून ठेवलं तरी चालतं, किंवा मग एक अशी मोठं असं बार सारखं करून त्याला तुम्ही वड्या त्याच्या कट करू शकता. तर आता हे लाडू सगळे माझे इथे मी बनवून घेतलेले आहे आणि एकदम खमंग असे छान लाडू झालेले आहे. येता जाताच मुलांनी खाऊन घेतलेले आहे. त्यामध्ये फुटाणे ही खूप हेल्दी गोष्ट गेलेली आहे, ते खाताना क्रिस्पी तोंडात येतं आणि चॉकलेटचा फ्लेवर, त्यामुळे हे खूप लहान मुलांना आवडतं आणि पौष्टिक पण रेसिपी आहे. तर अशाच छान छान रेसिपीज मी अजून घेऊन येत आहे. त्याचबरोबर
तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकला मनीज रेसिपीला फॉलो करू शकता. आणि भेटूया आपण पुढच्या एक छानशा नवीन रेसिपी सोबत. या रेसिपीला नक्की लाईक करा बाबा.